पशा ए पशा ए पशा अग माझा ते कसं ग ते माझं कोकरू सगळ्या दिशेने पसरलेलं वडाचं झाड ग माझं ते ग माझं पोरग ते लोळणार डुक्कर ग ए पशा ए पशा झोपू दो पशा ऐक ना जर माझं काम आहे रे ए पशा हे असं नाही ऐकणार अरे किंजल भाभी आओ आओ आता कसं उठलंस किंजल भाभीचं नाव ऐकल्यावर हा मुळात कशाला उठवताय बाबा रात्र आहे हो काय करताय तुम्ही अरे तुझ्या मनावर ताबाच नाहीये ताबा? मला शिकवतोय अरे किंजल बाबी किंग आओ मारो माटो किंजल भाभो तुमचा आहे ताबा हे. मारो माटो हो 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 मला बोलतायत बाबा झोपू द्या हो सकाळी ऑफिसला जायचं मला उशीर झालाय ऐक ना पशा ऐक ना रे मला नाही ह्याच्यावर ग्रीटिंग कार्डवर नाव लिहायचं रे मला हात तर मला लिहिता येत नाही बाबा ही वेळ आहे का रात्रीचे 11:50 झालेत बाबा अरे बापरे मग 10 मिनिटं उरली आहेत मला विश करायचंय 10 मिनिटं वाढदिवसाच्या विश करायचंय लिहून दे रे त्रास आहे. हा लिहून दे हा लिहि सांगा, काय लिहायचंय कोणाचं नाव लिहायचंय हा सरप्राईज आहे पण लिहायचंय ना हा लिहायचं ना सांगतो ना पण या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही कळलं लिहि मी सांगतो ते लिहि हा बोला फ्रॉम बाबा टू फ्रॉम बाबा टू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टू प्रसाद म्हणजे मलाच द्यायचंय सामना जरा फोडू नकोस ना नाव गप्प बस ना काही पोटात राहत नाही तुझ्या हे सांगतोय ते लिहि ना सरप्राईज आहे बाबा ना. बरे आहेत ना अहो, मलाच द्यायच्या ग्रीटिंग वर मलाच का नाव लिहायला सांगताय अरे थांब ना बाबा ह्या माणसाचं सगळ्यात फोडून टाकतो पोट मला कळणार नाही का बाबा ह्याच्यात कसलं आलंय सरप्राईज अरे सरप्राईज आहे तेच तर सांगतोय ना तुला मला सरप्राईज द्यायचं होतं पण दुसरा कोणाकडे तरी लिहून घ्यायचं ना अरे तुम्ही गेलो होतो शेजारी ते अरुण कदम आहेत ना त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी हॅपी बर्थडेचा हॅपी पाई बडाडी असं लिहिलं रे हॅपी पाई बडाडी देऊ का तुला काय अर्थ होतो त्याचा सांगा काय लिहायचं लिह हा फ्रॉम बाबा हा. फ्रॉम बाबा मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हा लवकर लिहि रे 10 मिनिटात सरप्राईज द्यायचे 10 मिनिटात नाही दिलं तर काय सरप्राईजला अर्थ आहे मला सांग बघू तुम्हाला अजूनही वाटतं की मला सरप्राईज मिळेल हा लिहि हा मेनी हा प्रसाद डिअर झालं? हा आता बघ मी तुला 10 मिनिटांनी उठवणार तेव्हा चेहऱ्यावर सरप्राईज दाखवायचं कळलं पहिल्यांदाच तुला हे कळतंय असं दाखवायचं कारण चूक तुझी आहे का करताय हे सगळं अरे आमचा जो ग्रुप आहे ना अमरपट्टा लाभलेले चिरतरुण कसला अमरपट्टा रोज एक ग्रुप मधला गचकतोय रोज ग्रुपवर एक पोस्ट येते श्रद्धांजलीची गप्प बस हा जो ऍडमिन होतोय तो गचकतोय गप्प बस गप्प बसा तुम्ही. तुला मी सांगतो ते ऐक सरप्राईज दाखवायचं चेहऱ्यावर हा सांगून ठेवतोय बाबा, हे- हा ठीक. तयार आहे का तू हा, हा ठीक. सरप्राईज दाखवतो मी काय करू मी आता? तू झोप मी झोपू? तू झोप आणि मी जेव्हा तुला उठवेन तेव्हा चेहऱ्यावर सरप्राईज दाखवायचं हे मग मला तिकडे त्या ग्रुपवर टाकायचा आहे व्हिडिओ हे बा मी बाबा, असं हे करणार नका झोप ना करू. तू झोप अरे. हे बा मी आता हे सुरू करतोय कसं करणार तुला सांगतो हे बघ हॅलो फ्रेंड्स हॅलो आय एम चौगुले हा आता नाव आय एम माय वाढदिवस त्यात वाढदिवस नाव यू सी आलो हा पशा मी तुझ्यावर कॅमेरा हे बघ दिसतोयस नका बोलू हा हे नाही बोलायचं हा येस अँड हॅपी बर्थडे काय ग्रीटिंग खाली पाडलं तुम्ही खाली पडलं हे गेटिंग हे परत घेऊया हे कट करा नाही कट केलेलं आहे मी थांब आता हे 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 या हातात धरतो म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये हॅलो फ्रेंड्स अरे बापरे बोट कशी दाखव रे आता हॅलो फ्रेंड्स आय एम हिअर चौगुले अँड नाव दिस इज माय आणि आता त्याचा वाढदिवस ओके नाव हॅपी बर्थडे टू यू ये हॅपी बर्थडे आश्चर्य दाखव वरचा पंखा दिसतोय त्याच्यात हॅपी बर्थडे करता येते व्हिडिओ बनवताय हे जमत नाही रे एका हाताने असं धरायचं की हे काके धरायचं का पेन इकडे धरायचं इकडे की हे कळत नाही रे एक मिनिट थांबा मी दाखवतो तुम्हाला हे बघा हा मोबाईल इथे ठेवलाय हा.
हा 12 वाजायच्या आधीच चालू करा. 12 वाजले की तुम्ही एंट्री घ्या आणि मला आश्चर्यचकित करा. अच्छा हे चालेल ना? आधीचं जे काही आहे ते मी एडिट करेन. ओके चालेल चालेल चालेल. क्लिअर आहे? करतो झोपू? हा करतो जा जा. पशा सुरू करू का रे? सुरू करू मी? झोपू ना आधी? हा तुम्ही झोप. ठीक, सुरू सुरू करू? करा तुम्ही. हा, नंतर 12ला एंट्री घ्या. हा ठीक. ओ हे काय करताय अरे दिसेन ना मी त्याच्यात. माझी एंट्री तिथून पाहिजे, डायरेक्ट दारातून. बाबा? हार्टबीट मोडेल. ए. उद्या त्या अमरपट्टाच्या ग्रुपवर तुमचा फोटो जाईल. अरे जरा शांत बसा ना, नका करू हे. अरे ते दिसतंय बघ, मी उभा आहे. काय ते? बाबा मी म्हटलं ना आधीचं एडिट करेन मी. अच्छा, edit होईल असं का? काय करताय? हे आता काही करू नको, तिकडे जाऊन. आता काही करू नका. 12 वाजले की मला विश करा, मला सरप्राईज द्या. ओके? बर हा. तू झोप चल चल. जाईल. हे पिपाणी असते ना, ती पिपाणी. आता माझ्या आणि हे काय? हा? हे काय? अरे ती येतं ना वर. आता गंमत बघ तू. बाबा हे काय करताय तुम्ही? अरे ते असतं ना, ठूप केल्यावर रंगबिरंगी असं पडतं सगळं. त्याला कन्फेटी म्हणतात. हा ते कन्फिट आता नाही सापडली म्हणून मी हे काय? हे काकडी गाजर हे बाबा कचरा टाकलाय तुम्ही माझ्या. सरप्राईज दाखवणार आहे तू. तू सरप्राईजच दाखवलं नाही चिवर तर कसं होणार मला सांग. सरप्राईज दाखव ना. हा ओके मिळालं सरप्राईज. झालं, दाखवलं मी. हे काय एक्सप्रेशन आहेत तुझे? सरप्राईज दे ना बाबा. तुला लहानपणापासून ओव्हर ऍक्टिंग करणारा. लहानपणी आठवतंय ना, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शाळेत एकदम मक्याचा कणीस झाला होता. आला असा एवढी ओव्हर ऍक्टिंग केली, मीच शिक्षकांना सांगितलं याला भाजा आणि संपवा आधी. मी आहे मक्याचा कणीस. असा कुठला मक्याचा कणीस असता? तुम्ही केलात ते मक्याचं कणीस. तुमची आयडिया होती. मला राजपुत्र व्हायचं होतं. मक्याचं कणीस. रात्रभर अंगावर पॉपकॉर्न चिकटून बसलात. मक्याचं कणीस म्हणे. कुठला मक्याचं कणीस पॉपकॉर्न घेऊन येतो अंगावर? कुठलं असतं मक्याचं कणीस? माझा परफॉर्मन्स झाल्यावर पुढच्या परफॉर्मन्सला पहिल्या रांगेतल्या मुलांनी मला आडवा झोपवलं आणि खात होते मला. जुन्या गोष्टी नको उगाळूस, कळलं का? सरप्राईज दाखवलं त्या चेहऱ्यावर ते मला सांगा ती. हा सरप्राईज दाखवायला पाहिजेस बाबा तू. बस झालं सेलिब्रेशन. मला नको, मला झोपू द्या बाबा. ठीक आहे बाबा, लहानपणी असं नाही वागायचं. हास लहानपणी माझ्या मागे लागायचा 4-4 दिवस. बाबा सेलिब्रेट करा, बाबा सेलिब्रेट करा. सही हा लहानपणी तुला सांगतो, अशी लाल टोपी घालायचा. ही फायर ब्रिगेडची असते ना तशी, खाली नागडा आणि मग बंब आला, टंग 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 बंब आला, असा या वरांड्यातून त्या वरांड्यात फिरायचा. बाबा काय करताय तुम्ही? हे का सांगताय सईला? हे सईला का सांगताय तुम्ही? सईला कळली पाहिजे याच्या भावाची लायकी. बाबा मी त्यावेळी लहान होतो. अरे हो रे, लहान होतास. अजूनही लहानच आहेस माझ्यासाठी बाळा. बाळा किती गोड होतास, किती निरागस होतास माहितीये का? बाबा बस. अरे बस बस झालं. मला नाही रमायचं या आठवणींमध्ये. मला झोपू दे, उद्या कामावर जायचंय. अरे बस. बस ठीक आहे. झोप तू हे हाय वेट. हे बाबा आई, झोप. I'm तुझं sorry. I'm ऑफिस आहे sorry. बाळा. बाबा आय एम सॉरी. आय एम सॉरी बाबा. अरे नाही, बाबा अहो नाही. इकडे ना 2 मिनिटं जरी लेट झाला ना ते लेट पंच करता तो कार्ड तिथे. आय एम सॉरी बाबा. अरे हरकत नाही रे. आठवणी अशा येतात रे डोक्यात. मी काय करू? आता माझं वयच आहे ना आठवणींवर जगायचं. आणि हे जे आठवणींचे अल्बम असतात ना, ते काय मुराशी जपून ठेवायचे असतात रे. कारण उतार वयात ना डेव्हलप करायला गेलं ना तरी निगेटिव्ह नसतात रे आपल्या हातात. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण तुझं खूप आभार रे. म्हणजे एक्सचेंज ऑफर किंवा जुनं द्या नवं घ्या, या दुनियेत तू तुझ्या म्हातारा बापाला अजून तुझ्या जवळ ठेवलायस. आय लव्ह यू. अरे आय लव्ह बेटा. हे आय लव्ह यू. हॅपी बर्थडे. खरंच खूप खूप मोठा हो. हा मोठा आहेसच तू, पण मोठा माणूस हो. माणूस म्हणून जग.
एक रिक्वेस्ट करू? अरे बाबा रिक्वेस्ट काय, बोला ना. एक 2 क्षण माझ्या मांडीवर झोपशील का रे तू? एक जस्ट एक नॉस्टॅल्जिक होतो मी. हाय ग, वा. अजून असं वाटतंय की तो लहान पशा माझ्या मांडीवर झोपलाय बरं का. बाबा तुम्ही मला लहानपणी पाठीवर घ्यायचं आणि ते कापसाचं पोतं करायचं. अरे कापूस लेलो, हे कापूस लेलो. मजा यायची ना सांगायचं. बाबा. कापूस लेलो का. बाबा मला घ्या ना मांडी. ये ना बे, नाही. अरे अरे